हॅलो छोट्या दोस्तांनो, मित्रमैत्रिणींनो, पालक आणि शिक्षकांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत. आज आपण काय करणार आहोत? आज आपण एकदम असे मोठे मोठे शब्द, लांब लचक शब्द बघणार आहोत. हा, आणि आतापर्यंत आपण काय करत आलो होतो की एक साऊंड घ्यायचा आणि त्या साऊंडच्या अनुषंगाने म्हणजेच त्या साऊंड प्रमाणे जे शब्द असतील ते आपण बघत होतो, बरोबर? पण प्रत्येक वेळेला आता आपल्याला तसं शक्य नाहीये. म्हणजे समजा तुम्ही एखादा पॅराग्राफ वाचायला घेतला किंवा एखादं वाक्य वाचायला घेतलं, तर तिथे काही तुम्हाला साऊंड प्रमाणे शब्द नसणार आहेत, बरोबर की नाही? त्यामुळे कसेही शब्द समोर आले आणि कितीही मोठे आले तरी सुद्धा तिकडे साऊंड्स कसे वापरायचे हे आता आपल्याला कळलं पाहिजे. पण जेव्हा असे मोठे शब्द समोर येतात तेव्हा उडते भंभेरी, तेव्हा होतं घाबरायला, हो की नाही? म्हणून आपण आपल्या व्हिडिओद्वारे बघणार आहोत की ते शब्द आपण कसे वाचायचे, मोठ्या शब्दांमध्ये साऊंडचं ब्रेकअप कसं करायचं, छोटे छोटे दोन साऊंड्स एकत्र करून कसं वाचायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पुन्हा या व्हिडिओमध्ये आज अखंड असे 10 असे पूर्ण 30 शब्द आहेत. त्यामुळे पुन्हा शब्द संपत्ती म्हणजेच वोकॅब्युलरी सुद्धा वाढायला मदत होणार आहे. तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ठीक आहे, सुरू करूयात. पहिला शब्द आहे ॲबिलिटी. आता ह्याचं स्पेलिंग बघा किती मोठं आहे. ABILITY. 7 शब्द आहेत, बरोबर? पण या 7ही शब्दांचे साऊंड आपल्याला व्यवस्थित माहिती आहेत. ते फक्त आपल्याला ब्लेंड करायचे आणि मग आपल्याला हा शब्द आपोआप मिळणार आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, ॲ ब इ अ इ ट ई. आता हे एक एक साऊंड वाचले, बरोबर? आता त्याचं दोन दोन किंवा तीन तीन साऊंड घेऊन त्यांचं आपल्याला ब्लेंडिंग करायचंय. हा, ॲब, ॲ ब ॲब, इ अ ई, ॲ बी ली, ट आणि शेवटी लेटर वाय आहे, त्याच्यामुळे साऊंड झाला ई. ॲ ब इ अ ई ट ई, ॲबिलिटी. ठीक आहे. बॅटरी, ब ॲ ट अर ई, ब ॲट बॅट अर ई, बॅटरी. बॅलन्स, ब ॲ अ ॲ अ आणि सी आणि ई एकत्र आहेत, त्याच्यामुळे बॅलन्स. ॲ क ॲ, ॲकॅ, ड ए डे, ॲकॅ डे, म इ क, ॲकॅडमिक. ठीक आहे. मीन टाइम, MEAN, ई एचा साऊंड ई होतो, इन, मीन, आणि TIME आपला मॅजिक ईचा साऊंड, टाइम, टाइम, मीन टाइम. मॅग्नेटिक, मॅग, मॅग, एट, नेट, इक, मॅग्नेटिक. स्प ॲ आणि OW चा साऊंड ओ, स्पॅरो. ॲबस्ट्रॅक्ट, ॲबस्ट्रॅक्ट. कॅक्टस. आता हा तर खूप मोठा शब्द आहे. हा, तर त्याचं मी आधी स्पेलिंग वाचते. आणि असे शब्द वाचताना सुद्धा आपली ती जी मी कायम मेथड सांगत आले की आधी सगळ्यात पहिले लेटर्स वाचायची, घाबरून न जाता सगळे लेटर्स वाचायचे, मग त्याचे साऊंड वाचायचे आणि ब्लेंडिंग करून तो शब्द व्यवस्थित वाचता येणार आहे. ठीक आहे. RESTAURANT. ओके. आता RE म्हणजे र ए, रे. ओके. ST, स्ट, 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 रे, स्ट, रेस्ट. हा एक शब्द मिळाला आपल्याला या शब्दामध्ये. ओके. AU चा साऊंड होतो अ, रेस्ट, अ म्हणजेच रेस्ट. R चा साऊंड र आणि ANT, ॲन्ट, रेस्टॉरंट. ठीक आहे. तर हे 10 शब्द झालेले आहेत मोठे. पुन्हा एकदा हा व्हिडिओ तुम्ही हवं तर पॉज करून ह्या सगळ्या शब्दांची प्रॅक्टिस करू शकता, पुन्हा एकदा त्यांच्याकडे बघू शकता. आणि आता पुढचे 10 शब्द बघायला घेऊयात. आता हे आणखीन पुढचे शब्द. हा, पहिला शब्द आहे स्पेशल. आता ह्याच्यामध्ये काय आहे, स्प ए, स्पे, आणि त्याच्यानंतरचे जे शब्द आहेत म्हणजे CIAL या चारही लेटर्सचा मिळून साऊंड होतो शेल, स्पेशल. ह्या कॉम्बिनेशनचे शब्द आपण बघणार आहोत एका व्हिडिओमध्ये, पण आता मी हा इथे लिहून ठेवलाय. ठीक आहे. MEAL हा थोडा सोपा शब्द आहे, पण साऊंडची वारंवार आपल्याला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे, म्हणून हा इथे दिलाय. ईल, मील.
डेलिशियस म्हणजे खूप चविष्ट एखादा पदार्थ असतो तेव्हा त्याला डेलिशियस असं म्हणतात. ड ए डे अ ई ली डेली आणि अगेन CIOUS डेलिशियस. ओके. एक्सलंट म्हणजे खूप छान. एक्स एक्स आता सी आणि ई एकत्र आहेत त्याच्यामुळे एक्स ए ल ए ट एक्सलंट. वेटर व ए ट अर वेटर म्हणजे हॉटेलमध्ये जे काम करतात त्यांना वेटर म्हणतो आपण. पोलाइट प ओ ल आय ट पोलाइट म्हणजे नम्र. रिटर्न आता बरेचदा रिवाइंड रिटर्न असे शब्द जे असतात ना तिथे आर आणि ई असतो आणि त्याचा साऊंड होतो री. सो रिटर्न रिटर्न. थॉट आता हा एकदम वेगळा शब्द आहे. हा आपल्याला साऊंड प्रमाणे वाचता येणार नाही त्याच्यामुळे स्पेलिंग वाचायचा आणि शब्द वाचायचा. THOUGHT थॉट. टच इथे सुद्धा OU लेटर्स आहेत पण टाउच असं म्हणत नाही. टच त्यामुळे हा पण शब्द थोडासा वेगळा आहे. तर हा वेगळा शब्द म्हणून तुम्ही स्पेलिंग सकट लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. ठीक आहे. इव्हिनिंग आपला अगेन मॅजिक ईचा साऊंड EVE म्हणजे ई आणि ई चा साऊंड झाला ई मध्ये व्ही आला इफ आणि पुढे NING इव्हनिंग इव्हिनिंग. ठीक आहे. हे झाले पुढचे शब्द. आता आणखीन पुढचे 10 शब्द बघूयात. आता हे आणखीन 10 शब्द. इव्हेंच्युअली इव्हेंच्युअली आता TUALLY अख्खं झालं च्युअली इव्हेंच्युअली. LAUGH लाफ आता हा सुद्धा शब्द साऊंड प्रमाणे नाही वाचू शकत आपण त्यामुळे छोटा शब्द आहे सोपा शब्द आहे. लाफ म्हणजे हसणे आपण खूप सगळे हसत असतो त्याच्यामुळे तसं थोडंसं लक्षात ठेवून हे स्पेलिंग लक्षात ठेवू शकता. हंग्री ग्र ई आता इकडे सुद्धा ना हळूहळू ग र ई असं वाचण्याच्या ऐवजी जे कॉन्सोनंटचे ब्लेंडिंग्स आहेत ते तुम्ही पटकन वाचायला हळूहळू तशी प्रॅक्टिस करायची. म्हणजे ग्र प्र असे शब्द कॉन्सोनंटचे एकत्र आले लेटर्स कि मग त्याचा साऊंड एकत्र वाचायचा. हंग्री. डिफरंट DE डिफर डिफरंट. फायनली FINALLY आता हा शब्द तुमच्यासाठी. रेनबो हा सुद्धा शब्द तुमच्यासाठी. हा तर खूप सोपा आहे एकदम व्यवस्थित साऊंड प्रमाणे शब्द आहे त्यामुळे ह्याचे साऊंड तुम्ही घरी व्हिडिओ बघत असाल तर आईला किंवा बाबांना सांगू शकता. ठीक आहे. बॅलन्स. डिपार्टमेंट पुन्हा इथे डिपार्टमेंट म्हणजे डी आणि ई आहे पण इथे डी असा साऊंड होतो. पार ट म ए न ट मेंट डिपार्टमेंट. इंटरेस्टिंग आणि हेजिटेशन. ठीक आहे. काही शब्द मी फुलवून सांगितलेले नाहीत कारण ती जबाबदारी थोडीशी तुमच्यावर टाकते. तर जे शब्द मी सांगितलेले नाहीत ते तुम्ही म्हणजे तुमच्या प्रकारे प्रयत्न करा तुमच्या पद्धतीने प्रयत्न करा आणि त्याचे साऊंड कसे असतील आणि तेवढे मोठे शब्द कसे वाचायचे ते शोधून काढा तुमचं. ठीक आहे. तर आपले आज 30 शब्द झालेले आहेत. आय होप की भरपूर शब्द गेल्या खूप व्हिडिओमध्ये आपण खूप सारे वेगळ्या प्रकारचे शब्द बघतोय तर तुम्हाला ते आवडत असतील आणि शब्द संपत्ती म्हणजेच व्होकॅब्युलरी वाढायला तुम्हाला मदत होत असेल. आणखीन असेच नवीन शब्द घेऊन आपण भेटत राहणार आहोत. तोपर्यंत